नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शेपले स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपले गणपती बाप्पा सगळीकडे बसलेत। तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाचं आगमन झाले आणि आज मी जाणार आहे पुण्यातील गणपती बघण्यासाठी। मंडळांनी एकदम मस्त मस्त देखावे सादर केले, थालते देखावे, अजून मंदिरं वगैरे वगैरे भरपूर काही बघण्यासारखं आहे असं मला रील्स मध्ये सतत येत होतं आणि मी कधी ते सगळं जाऊन बघते असं मला झालं होतं। तर आज आम्ही गणपती बघायला जाणार आहे, तर तुम्ही पण हे पुण्यातले छान देखावे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घरातून निघाल्यावर मला सगळ्यात पहिलं हे मंडळ लागलं पद्मावतीचं आणि ह्याचा देखावा पण खरंच खूप छान होता, मला खूप आवडला। आता चला पुढे आपण हळूहळू असेच मस्त मस्त देखावे बघू। या वर्षी जर तुमचं महाकुंभला जाणं राहून गेलं असेल तर काही चिंता करायची नाही, कारण का दर्शन मित्र मंडळाने मस्तपैकी महाकुंभाचा देखावा केलाय। तर चला तो आतमध्ये जाऊन बघूया। पर्वती दर्शनलाच आपण दर्शन मित्र मंडळाचं मस्तपैकी महाकुंभाचा देखावा बघितला आणि इकडेच पावनखिंडेचा पण देखावा आहे, तर तो पण खूप मस्त आहे। आता मी चालत इथं सत्कार वगैरे चालू आहे काहीतरी, त्याच्यामुळे साऊंड बंद आहे, पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे थोडंसं चालू होतं आणि इथं पावनखिंडचा सीन केलेला आहे। आता पुढे जाऊ 2 मिनिट। हिराबाग मित्र मंडळाने यंदा हे लाइटिंगचं डेकोरेशन केलंय आणि गाण्याच्या बीट्सवर हे बघायला खरंच खूप छान दिसतं।
ट्रॅफिकच ट्रॅफिक आणि आम्ही आलो आहोत इथे आता इथं मस्त मोठा असं कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर केलाय. बोला गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. त्याचप्रमाणे पुणे दोघे पती पत्नी ओम नमः शिवायचा जप करू लागतात. इतक्यात काही अंतरावरून बाळाच्या हसण्या खेळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अहो अहो ऐका, इथेच कुठेतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. ऐका, नीट ऐका. म्हणजे आपल्याला मिळालेला दृष्टांत खरा आहे. आपल्याला लवकरात लवकर त्या बालकापर्यंत पोहोचायला हवं. पार्वती, ते पहा, ते बालक, पण ते त्या वाघांच्या गराड्यात आहे. तरीही त्याच्या चेहऱ्यावर विलोभनीय हास्य. नरसिंह अवताराचा नवी पेठेत देखावा सादर केला आहे शिवांजली मित्र मंडळ यांनी. आता येणार आहेत आपले नरसिंह भगवान. स्वतःच्या मृत्यूचं दार उघडलं, आतून बाहेर प्रकट झाले महाशक्तिशाली प्रताप उडवणारे नरसिंह. सिंहाचं धड मानवाचं असा तो उग्र नरसिंह आसवंत भेदून टाकणारी गर्जना करीत करा करा दात खात अणकुचीदार नखे पार्जित विस्तीर्ण कश्यपूच्या पोटात खुपसली. काळीच कापत जाणारी किंकाळी मारून हिरण्य कश्यपून प्राण सोडले. भक्त प्रल्हाद आणि नरसिंहाचा देखावा बघितल्यावर पुढच्या चौकातच लगेच इथे कठपुतलीचा खेळ आहे. ते पण खरंच खूप छान आहे. रस्तेच आठवत नाही मला मधनं काय पण म्हटलं जाऊ. सगळीकडेच गणपती, कुठं पण घुसलं तरी आपल्याला बघायला मिळणारच आहे. इसलिए उसके शिकंजे में आ गया, लेकिन हम वैसे नहीं. हम पहाड़ी मुगल है, पहाड़ी मुगल. उस सीमा की क्या हिम्मत कि हमारे सामने आए. देखा ना नवजा
जवान मित्रमंडळ ह्यांचा जय मल्हारचा, बानूचा आणि खंडोबाच्या विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा आहे आणि तो पण मस्त आहे बघा. किती गर्दी झाली आता ह्याच्यात घुसून घुसून मी छोटीशी तुम्हाला किती दाखवू शकते काय माहिती. खंडू बाबा, अरे बानू धनगरणीच्या चाकरी चांगलाच रमलायस की. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. वीस कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही रे. येते आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, खंडू बाबा, खंडू बाबा. अगं त्यो बघ इथं बसलाय. काय हाय का त्याला? म्हणून पडले ते. चल चल चल. इथं बसलाय बाई टापाहनीत. पाड्यावर समधीकडे हुडकलं तुला. अहो काय हा भाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? गेटची चावी नाही आमच्या सोबत. म्हणजे आम्हाला लवकर जायला लागणार आहे. बघितलं ना, एवढ्या गर्दीतून खंडोबाचा देखावा बघून आलो, मस्त होता. आणि इकडून हे कोण फिरतंय रस्त्यावर बघा माझ्या माग. अगो बाई सगळी फिरायला लागले. ही देवी माता मगाची. देव कुठे चालले? देव त्यांचं नाटक करून चालले आता घरी कॉन्फरन्स मीटिंग. चला 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 पुढे जाऊ आता. अगं मग चल, तुला दाखवतो आमची मराठमोळी लोककला, महाराष्ट्राची लोकधारा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आम्ही सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करतो. ग्राहक पेठ मधला बिस्किटांचं डेकोरेशन असलेला गणपती. मराठ्यांच्या इतिहासातील 80 वर्षातील अनेक सुदृढांचे प्रसंग इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात. तर असं मस्तपैकी गणपती बघून मी आत्ताच घरी आली आहे. आणि म्हणजे नाही का, पप्पा घरातून निघताना म्हणत होते की तुला ट्रॅफिक लागेल, तुम्हाला बघायला भेटणार नाही, गर्दी भरपूर आहे, असं तसं. आणि ॲक्च्युली मला आहे ना खूप दिवसातून सिटीत, आणि ते पण रात्री गेले, त्याच्यामुळे मला रस्तेच आठवत नव्हते. मी रील्समध्ये बघितले होते की हा देखावा छान आहे, तो देखावा छान आहे, आणि पण मला त्या देखावापर्यंत जायचा रस्ताच आठवत नव्हता. म्हटलं गणपती बाप्पा तूच मला तिथपर्यंत घेऊन जा. तर मला जे रस्त्यात गणपतीचे मंडळ खूप छान छान देखावे बघायला भेटले ते सगळे मी रेकॉर्ड केले. आणि तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमधले कुठला देखावा जास्त आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि खरंच सगळ्या मंडळांचे देखावे खरंच खूप छान होते आणि मला खूप मज्जा आली फिरायला. तर तुम्हाला हा गणपतीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.